नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आता आलेली आहे। लक्षात घ्या, आज या 3 बँकेमध्ये पैसे येणार आहेत। 21 रुपये वाटप चालू झालेले आहे, जमा झालेले आहेत। बाकीचे बँक खाते रद्द केलेले आहेत। कोणते बँक खाते रद्द केलेले आहेत ते बघणार आहोत आपण। पोस्टाचं खातं आहे बघा, ज्यांचं पोस्टाचं खातं आहे तरी पण तिथं पैसे अजून जमा झाले नाहीत। काय कारण आहे? आता हे कारण पुढे आलेलं आहे बघा। तुम्हाला काय काम करायचं आहे ते मी आता सांगणार आहे। पोस्टात जाऊन आजच्या आज हे काम करायचं आहे। ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांनी हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर आणि तरच तुम्हाला 7500 आणि नवीन जे हप्ता येणार आहे 21 रुपयाचा तोच मिळणार आहे। नाहीतर प्रॉब्लेम होईल, 21 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। या उलट 7500 आहेत ते सुद्धा मिळणार नाहीत। ज्यामुळे ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांना 2 ते 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। ज्यांचं बँकेचं अकाउंट आहे त्यांना 3 ते 4 महत्त्वाची कामं करायची आहेत। लक्षात घ्या, तर आणि तरच लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार आहेत। कारण भरपूर लाडक्या बहिणींचं प्रॉब्लेम झालेले आहेत। बँक अकाउंट संदर्भात, पोस्ट खातं आहे त्याच्या संदर्भात नवीन आता अपडेट समोर आलेले आहेत। प्रॉब्लेम्स झालेले आहेत बघा। तुम्हाला पहिले पैसे आले असतील तरी सुद्धा तुम्हाला हे काम करावं लागणार आहे। कारण काही नियम बदलल्यामुळे तिथं प्रॉब्लेम्स होत आहेत। लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार हे नवीन अपडेट सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। लक्षात घ्या, आज काही जणांच्या बँकेच्या खात्यात येणार आहे। टप्प्याटप्प्यानं पैसे वाटप सुरू होणार आहे। आता लक्षात घ्या, तुमचं जे काम आहे महत्त्वाचं ते काम काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या बँकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आपण पोस्ट संदर्भात आपण गोष्ट घेऊया। पोस्टाचं आपण माहिती घेऊया पहिल्यांदा। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पोस्टाचं खातं असो नाहीतर बँकेचं असो, पहिलं काम करायचं आहे तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे। लक्षात घ्या, मी पहिल्यांदा अगोदर तुम्हाला मी सांगतो आहे की आधार कार्डची वेबसाईट आहे, तुम्हाला बघा डॅशबोर्डवरती जाऊन बँक सीडिंग स्टेटस पहिल्यांदा चेक करायचं आहे। हे का सांगतोय मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, प्रॉब्लेम हितच आलेला आहे। मोठा प्रॉब्लेम हितं आता फाइंड आउट झालेला आहे। कारण बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स, आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। आता इथं दिसत आहे तुम्हाला, बरोबर, हा मेसेज आहे। आता बघा, ह्यांचा आधार नंबर आहे हा, मी आता इथं खोडलेला आहे कारण इथं दिसता कामा नाही। यांचं जनरल पोस्ट ऑफिस याला बँक लिंक केलेलं आहे। आता आधार स्टेटस ॲक्टिव्ह झालेला आहे बघा। आणि हे ज्यावेळेस बघा, तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं, ज्यांचा फॉर्म आहे आणि ज्यांचं बघा, ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे। इथं बघा, यांना 7500 रुपये सुद्धा आले होते। कधी आले होते? 7 तारखेला आले होते, बरोबर, 7 ऑक्टोबरला। परंतु त्यांचं इनॅक्टिव्ह होतं आधार कार्ड। आता बघा, मी तुम्हाला ह्यांचंच उदाहरण दाखवतो। एक लाडक्या बहिणीच आहेत बघा, यांचा जो फॉर्म आहे आणि ह्यांचंच हे आधार सुद्धा लिंक आहे बघा। ह्यांनी पोस्टाचं अकाउंट काढलं 9 तारखेला, बरोबर, आणि ह्यांना पैसे जमा झाले कितीला? 7 तारखेला। मग प्रॉब्लेम असा झाला, 2 दिवस अगोदरच पैसे पडल्यामुळं ह्यांचं बघा, इथं तुम्ही बघा आधार लिंकची स्टेटसची तारीख बघा 10 ऑक्टोबर आणि पैसे पडलेत 7 ऑक्टोबर। याच्यामुळे इथं प्रॉब्लेम झालेला आहे। कारण 10 ऑक्टोबरला आधार कार्डचं स्टेटस चेंज झालं, इनॅक्टिव्ह आधारचं परत इथं आता ॲक्टिव्ह झालं। पण हे तर जर तुम्ही स्टेटस जर बघितला लाडक्या बहिणीवर, तर हिचं अजून पेमेंट कॅन्सल दाखवत आहे। आता याच्यामध्ये आता एक नवीन अपडेटनुसार मी तुम्हाला सांगणार, आता ज्यावेळेस नवीन अपडेट येईल, ज्यावेळेस आता 21 रुपयाचं वाटप होईल, 6व्या हप्त्याचं वाटप होईल, तिथं हे बँक स्टेटस इनॅक्टिव्ह येणार नाही, इथं ॲक्टिव्ह दिसेल। आणि इथं 7500 आणि 2100 असं 9600 रुपयाचा अमाऊंट डायरेक्ट ह्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहेत। ही गॅरंटेड आहे। कारण बघा, आता यांचं आधार कार्ड सुद्धा लिंक झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा हेच काम करायचं आहे। तुमचं पहिल्यांदा बँक अकाउंट असू द्या किंवा तुमचं पोस्टाचं खातं असू द्या, पहिल्यांदा तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे तुमचं। कारण तुम्हाला मी सांगतोय, भरपूर जणांचे, दादांनो ताईंनो, भरपूर जणांचा प्रॉब्लेम तेच झाला आहे। तुमचं आधार कार्ड लिंक नसताना तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले गेले आणि तुमचं आधार कार्ड कुठंच लिंक नव्हतं, एकतर बँकेत पण लिंक नव्हतं किंवा पोस्टाच्या खात्याला पण लिंक नव्हतं। त्यामुळे झाला प्रॉब्लेम आणि तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत। आता महत्त्वाचे मुद्दे ते पुढे आहेत, महत्त्वाचे 3 ते 4 मुद्दे जे तुम्हाला करायचे आहेत बघा। आता पहिलं काम तर तुम्हाला करायचं आहे, तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला स्टेटस चेक करायचं आहे, तुमचं लिंक आहे का नाही। ज्यांचं असं असेल त्यांना महत्त्वाचे 2 ते 3 काम सुद्धा पुढे करायचे आहेत, तेही सांगतो। ज्यांचं नाही त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी पहिल्यांदा आधार कार्ड लिंकिंगसाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे। आता कुठे ॲप्लिकेशन द्यायचं आहे तुम्हाला मी सांगतो। ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ॲप्लिकेशन केलं असेल त्यांना माहितीच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बघा, ज्यांनी अजूनही केलेलं नाही त्यांना प्रॉब्लेम्स येणार आहेत। नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जे आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत। बाकीच्या महिलांना 21 रुपये मिळतील आणि 7500 रुपये सुद्धा मिळतील। बँकेत जावा, ज्यांचं आज बँकेचं अकाउंट आहे त्यांनी आजच्या आज बँकेत जायचं आहे। दुपारून आता 1 वाजत आलेले आहे, लवकरात लवकर जायचं आहे। दुपारी जेवण करून 2 ते 4 मध्ये बँक चालू असतं। 2 ते 4 मध्ये बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड स्टेटस चेक करायचं आहे किंवा तिथं आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे। आधार कार्ड फॉर्मवरती लिंक सही करून तुम्हाला तिथं पैसे तुम्हाला त्यांना म्हणायचे की माझं आधार कार्ड लिंक करून द्या। बघा, कोणतीही बँक असू द्या, प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे तो म्हणजे आधार कार्ड लिंक आहे। आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। पोस्टात सुद्धा जायचं आहे तुम्हाला, आजच्या आज पोस्टात जायचं आहे।
दुपारूनच आत्ताच पोस्ट चालू असतंय, पटकन जाऊन काम करायचं. पोस्टातला गेल्यानंतर त्यांना म्हणायचं माझं आधार कार्ड सीडिंग करून द्या. त्यामुळं आधार कार्ड सीडिंग करणं पोस्टात तरी सोपं आहे, त्यामुळे पोस्टात जाऊन तुम्ही आधार कार्ड सीडिंग करून घ्या, तिथं लवकरात लवकर होते. आता बघा महत्त्वाचे निकष काय आहेत हे तुम्हाला मी सांगतो की लाडक्या बहिणी योजनेचे निकष काटेकोरपणे तपासण्यात येत आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींना 21 रुपये हे मिळत आहेत. तर कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत हे तुम्हाला मी सांगतो. बघा, जे नवीन आता सरकार झालं आहे त्यांनी आता एक नवीन छाननी सुरू केलेली आहे. छाननीत एका कुटुंबात 2च महिलांना लाभ मिळणार आहे. पहिलं काय केलं गेलेलं आहे तर लाडक्या बहिणींनी काय केलं बघा, ज्यावेळेस आपण लाडकी बहिणींचा फॉर्म तयार झाला म्हणजे सुरू झाला, जुलैपासून महिलांना पैसे येत होते, परंतु तिथं काय केलं, एका कुटुंबात 3-3, 4-4 महिलांनी फॉर्म भरले होते आणि सगळ्याच लाडक्या बहिणींना तिथं पैसे आले होते. परंतु हे सरकारच्या कुठेतरी लक्षात आलं की हे चुकीचं आहे, कारण ही योजना फक्त 2 महिलांसाठीच होती आणि ते कुटुंब एकतर मोठे श्रीमंत कुटुंब होते. श्रीमंत कुटुंब म्हणजे काय तर त्यांच्या घरी महिन्याला 50-60 हजार, 70 हजार, 1 लाख रुपये पगार येत होता, तरी सुद्धा हे त्या योजनेचा लाभ घेत होते. हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून ह्याला आळा घालण्यासाठी आता काटेकोरपणे तिथं चौकशी केलेली आहे. कसून चौकशी केली जात आहे. प्रत्येकाचं जे ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला दाखवलं कॅन्सल झालेलं ते बघून आता प्रत्येकाचं चेक केलं जात आहे की यांना किती पैसे पाठवलेत. जे या योजनेमध्ये बसत नाहीत त्यांची वसुली केली जाणार आहे, हे फिक्स आहे. कारण ज्यांचे हे या योजनेमध्ये बसत नाही त्यांच्याकडून वसुली ही करून घेतली जाणार आहे. आता लाडक्या बहिणींना 21 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लवकरच मेसेज तुमच्या मोबाईलवरती अशी मेसेज यायला तुम्हाला पाहायला मिळतील की 21 रुपये जमा. काही महिलांना तर आनंदाची बातमी 9,600 रुपये जमा असं अकाउंटला तुमच्या दिसणार आहे. त्यासाठी तुमचं महत्त्वाचं काम काय तर तुमची बँक कोणती असायला पाहिजे. बघा, तुमची कोणती बँक असू द्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की ही बँक अकाउंटमध्ये जी बँक आहे ती तुमची चालणार आहे की नाही. कारण तुम्हाला पहिली गोष्ट तर काय माहिती आहे का, जे RBIचे रूल्स असतात त्या रूल्सनुसार चालणारी बँक पाहिजे. त्यासाठी तुमचा IFSC कोड जो आहे तो IFSC कोड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बँकेचा जो IFSC कोड असतो, ज्या बँकेला IFSC कोड असते ती बँक सगळ्यात महत्त्वाची असते. नॅशनल असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, आपली सरकारी असू दे किंवा प्रायव्हेट बँक असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं की बघा, ॲक्सिस बँक आहे, सिटी बँक आहे, SBI आहे, HDFC आहे, ICICI आहे, येस बँक आहे, SBI आहे किंवा बँक ऑफ बरोदा आहे, IDFC आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या बँका आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणीने एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे हे काम सांगायचं आहे, जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे, तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सगळं सांगायचं आहे. त्यांना आपण व्यवस्थित सांगणार आहोत की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाहीत. आज वाटप सुरू झालेलं आहे, लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा पडतील. परंतु लक्षात घ्या, जे कमेंट्स करतील त्यांना एक लक्षात ठेवायचं, आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक केलेलं असलं पाहिजे, तरच आपल्या कमेंटचा रिप्लाय तिथं देण्यात येणार आहे. ते महत्त्वाचं काम करून घ्या. आणि आजच्या आज पोस्टात जायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. पोस्टात पैसे तेव्हाच पडतील, नाहीतर पोस्टात पैसे पडणार नाहीत, लक्षात घ्यायचं आहे. बँकेत सुद्धा महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला आधार कार्ड जाऊन स्टेटस चेक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात बँकेला सांगितलेलं आहे की ज्यांचं अकाउंट बंद आहे ते अकाउंट चालू करून द्यायचं आहे. तर तुम्ही पटकन जाऊन तुमचं एकदा अकाउंट चेक करा की खरंच चालतंय का, खरं ट्रान्झॅक्शन्स होत आहेत का तुमचे पैसे कापले आहेत. आता भरपूर जणांचे पैसे सुद्धा कापले गेले आहेत, तर ते पैसे सुद्धा वापस मिळणार आहेत याच्यासोबतच. तर आता याच्यामध्ये काय प्रश्न असतील तर नक्की विचारा, प्रॉब्लेम्स काय असतील तर नक्की विचारा. परंतु एक लक्ष ठेवायचं आहे, योग्य ते प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब केलेला असेल आणि व्हिडिओला लाईक केलेला असेल तरच तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू होणार आहे. जळगाव, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.